सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक वैभव श्रीशैल हत्तुरे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दखल घेतली आहे। भाजप उमेदवार तथा याचिकाकर्ते नागेश ताकमोगे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। याचिकेत महाराष्ट्र शासन, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर, जात पडताळणी व सत्यापन समिती पुणे, सोलापूरचे आयुक्त वैभव श्रीशैल हत्तुरे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना प्रतिसादक करण्यात आले आहे। याचिकेत वैभव हत्तुरे यांना 18 नोव्हेंबर 2022 रोजी देण्यात आलेल्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे। प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने वैभव श्रीशैल हत्तुरे यांच्यासह सर्व खासगी प्रतिसादकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत। राज्य शासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या शासकीय वकिलांनी 2 आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। राज्य शासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या शासकीय वकिलांनी नोटीस स्वीकारली असून 2 आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। तसेच याचिकाकर्ते नागेश ताकमोगे यांना खासगी प्रतिसादकांना याचिका व न्यायालयीन आदेशाची प्रत देण्याची परवानगी देण्यात आली असून संबंधित प्रतिसादकांना नोटीस मिळाल्यानंतर 2 आठवड्याच्या आत आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जुलै 2026 रोजी होणार आहे। नागेश ताकमोगे यांच्या याचिकेमुळे नगरसेवक वैभव हत्तुरे यांचे पद धोक्यात आले असल्याची चर्चा आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।